महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चौल भोवाळे दत्त मंदिर रस्त्याची दुरावस्था, ज्येष्ठ भक्तांना वंचित, शासन कधी जागेल? चौल भोवाळे दत्त मंदिराची अपार श्रद्धा असलेल्या लाखो भक्तांसाठी वाईट बातमी। मंदिरापर्यंत जाणाऱ्या सराई देवघर मार्गावरील रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आणि पायऱ्या चढू न शकणाऱ्या भक्तांना आता मंदिर दर्शन घेता येत नाही। रायगड जिल्हा परिषदेच्या चौकटीतील हा रस्ता खड्ड्यांनी आणि खडीने भरलेला असल्याने रिक्षा, चारचाकी तसेच वाहनेही घसरत आहेत व अपघात होत आहेत। तरीही शासनाकडून काहीच हालचाल नाही। दत्तभक्तांच्या डोळ्यात अश्रू आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाने रायगडकर मात्र संतप्त। सुमारे 750 पायऱ्या असलेल्या भोवाळे दत्त मंदिरात सर्वजण पोहोचू शकत नाही। यासाठी पालिकेकडून सराई देवघर मार्गे स्वामी समर्थ मठापर्यंत रस्ता केला होता, परंतु आता हा रस्ता फुटलेला, खड्ड्यांनी खचलेला आणि खडीने व्यापलेला आहे। ठाणे, मुंबई, पुणे येथून दुरून येणारे दत्तभक्त गाड्यांनी मंदिरात जायला निघतात, पण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ते अशक्य झाले आहे। रिक्षा चढावावर चढू शकत नाही, घसरली तर अपघात होईल आणि जबाबदारी कोण घेणार? मंदिरात दर्शन घ्यायचं म्हणून भाडे देत आहेत, पण प्रवासाचा धोका मात्र आम्हाला सहन करावा लागतो, अशी खंत चौल रिक्षा स्टँड संघटना युनियनचे अध्यक्ष राजेश मळेकर यांनी व्यक्त केली। खाजगी वाहनधारकही घाबरून दूर राहत आहेत। कितीतरी छोटे मोठे अपघात घडले आहेत, रिक्षा घसरून मागे जाऊन धडकले आहेत। ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पर्यटकांना मंदिर दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे। पर्यटन स्थळ असलेल्या या भागात भक्तांची गर्दी असते, पण रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे आर्थिक नुकसान होत आहे। तरीही रायगड जिल्हा परिषद किंवा शासनाकडून दुरुस्तीची कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत। शासन कधी जागे होणार? दत्तभक्त आणि रायगडकरांचे लक्ष लागले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। चौल रिक्षा संघटना युनियनचे अध्यक्ष राजेश मळेकर म्हणाले, रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाल्यामुळे रिक्षा चढू शकत नाही। अपघात झाला तर जबाबदार कोण? दत्त मंदिरात जायचं म्हणून भाडे घेत नाहीत, त्यामुळे प्रवाशांचा गैरसमज होतो। शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा भक्तांच्या श्रद्धेला धक्का बसेल। दत्त भक्तांच्या श्रद्धास्थळाकडे दुर्लक्ष, शासनाच्या या उपेक्षेला रायगडकर कधी उत्तर देतील? जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा चौल रिक्षा संघटनेने दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेसह तृप्ती भोईर, रेवदंडा।